जर ते WHO पॉस्च्युलेट्स ऐकलं तुम्ही तर बाय 2030 26 मिलियन स्कूल चिल्ड्रन वुड बी ओबीज अँड दॅट्स अ व्हेरी अलार्मिंग फिगर. सो हेल्दी वेट लॉस शुड बी समथिंग which you should be able to maintain it for long. You should not have immediate weight regain. Right. You should not have drastic weight loss on a very frequent basis. Oh. Plus your muscle mass also has to be taken into consideration. So if you go with the research, 22% of excess body weight loss होतो मेडिसिन्सने. बरं. पण कधीपर्यंत जोपर्यंत तुम्ही मेडिसिन घेताय ज्या दिवशी तुम्ही मेडिकेशन बंद कराल तुमचं वेट वाढायला परत सुरुवात होईल. ज्यांचं पर्सेंटेज फॅट जास्त आहे, ज्यांचं पर्सेंटेज फॅट 50पेक्षा जास्त आहे, त्यांनी इंजेक्शन आय थिंक दे शुड नॉट कन्सिडर इंजेक्शन एज अन ऑप्शन. हॅलो, नमस्कार अँड वेलकम टू रूबरू विथ अनु. अगं किती जाडी झाली आहेस, किंवा अरे बहुत खाते पिते घर के लग रहे हो, किंवा अगदी लग्न झाल्यानंतर लग्न चांगलंच मानवलं आहे तुला. हे अशी वाक्य पूर्वीच्या काळी सतत ऐकवायची आणि लोक गमतीने घ्यायचे पण आणि गमतीने बघायचे पण. पण आता चित्र थोडंसं पालटलं आहे. आता आपण जाड झालो आहे हे लोकांना कळतं आहे, पण ते जाड झाल्यानंतर कळतं आहे हा एक प्रॉब्लेम आहे. आणि आता नेमकं ते जाड झाल्यानंतर पटकन बारीक होता येईल का, क्विक फिक्स काय आहे हे सुद्धा दिसायला लागलं आहे. त्याचंसुद्धा मार्केटिंग झालेलं आहे आणि लोकांपर्यंत, सामान्यांपर्यंत गोष्टी पोचायला लागलेल्या आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी लठ्ठपणा घालवता येऊ शकतो, पटकन घालवता येऊ शकतो का, या सगळ्या दृष्टिकोनातनं आज चक्र फिरायला लागली आहेत. आणि त्याला कारणीभूत आहेत नवीन नवीन येणारी औषधं किंवा खूप आधीपासून काळापासून चालत आलेली बेरियाट्रिक सर्जरीसुद्धा. पण या सगळ्याचा कुठे ना कुठेतरी जो मेन विषय आहे तो लठ्ठपणा किंवा आपण जे जाड झालो आहे, आपलं जे वेट गेन झालं आहे त्याच्याचकडे. पण या अनुषंगाने नेमकं आपलं हे वजन हेल्दी प्रकारे कमी नेमकं कसं करायचं, किंवा याकरता योग्य मार्ग कुठला असू शकतो, कोणी कुठला मार्ग घेतला पाहिजे हे समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि त्याकरता आपल्याला मार्गदर्शन हे डॉक्टरांकडूनच घेणं गरजेचं आहे. त्यांच्याच सल्ल्याने या सगळ्या गोष्टी करणं हे अत्यंत आयडियल आहे. आणि म्हणूनच आज मी अनु रूबरू विथ अनुमध्ये असाच एक महत्त्वाचा विषय तुमच्या सगळ्यांसाठी, या सगळ्या व्ह्युअर्ससाठी घेऊन आले आहे. तो म्हणजे हेल्दी वेट लॉससाठी बेस्ट ऑप्शन GLP-1 मेडिकेशन्स, बेरियाट्रिक सर्जरी की नक्की काय, आणि नेमकं कोणी आणि कसं करावं. आणि या संपूर्ण अनुषंगाने रूबरू होण्याकरता आज आपल्यासोबत आहेत ते म्हणजे डॉक्टर प्रशांत साळवी. डॉक्टर रूबरूमध्ये तुमचं मनापासून स्वागत. हॅलो, नमस्कार. हॅलो. तर डॉक्टर प्रशांत साळवी हे स्वतः रोबोटिक आणि बेरियाट्रिक सर्जन आहेत. 15 ते 20 वर्षांचा या संपूर्ण क्षेत्राचा सरांचा अनुभव आहे आणि गेले अनेक वर्ष या सगळ्या सर्जरीज डॉक्टर सक्सेसफुली करतायत. त्यामुळे या सगळ्या विषयावरती डॉक्टर आपल्याला खूप चांगल्या प्रकारे गायडन्स नक्की देऊ शकतात. आपण थेट त्यांच्याशी आज रूबरू होऊया. डॉक्टर, मी जसं सुरुवातीला म्हटलं असं खूप कॅज्युअली बोललं जायचं की काय वजन वाढलं आहे तुझं, किंवा लग्न झाल्यानंतर चांगलंच लग्न मानवलं आहे तुला, थोडक्यात काय कुठेतरी तुम्ही जाड झालं आहे हे सांगण्याचं एक कुठेतरी एक हे होतं. पण आत्ता जर का बघितलं ना, म्हणजे आमच्या लहानपणीसुद्धा असायचं ना की एखाद्या वर्गामध्ये 60 मुलांमध्ये 1-2 मुलं अशी कुठेतरी ओबीज असायची. करेक्ट. आता ते चित्र खूप बदललेलं दिसत आहे आणि खूप मुलं, म्हणजे मुलंसुद्धा, लहान मुलंसुद्धा कुठेतरी लठ्ठ होताना दिसतात. तर मग काय म्हणजे नेमकं हे वजन वाढतं जे वजन आहे त्याच्या मागचं कारण आपण सगळ्याला जसं लाईफस्टाईल आज टॅग करतोय तेच आहे की जेनेटिक्स कारणीभूत आहेत की काय, म्हणजे हे चित्र तुम्हाला कसं दिसतंय? ओबेसिटी जी लठ्ठपणा जे आपण म्हणतो ना, ते फार जोरात वाढत आहे. जे वेग आहे तो खूप जास्त आहे. ॲब्सोल्युटली. आणि कम्प्लिटली जेनेटिक्सवरती रिस्पॉन्सिबल नाही केलं पाहिजे. बिकॉज काय असतं, लोकांना आपण जेव्हा विचारतो की वजन कधीपासून वाढलंय, तर त्यांचं आन्सर असतं की माय मदर इज ऑल्सो लाईक दॅट, माझी आजी पण तशीच होती, इट्स रन्स इन द जेनेटिक्स. बट इट इज नॉट लाईक दॅट. जेनेटिक्स इज जस्ट रिस्पॉन्सिबल की तुमचं फॅट कुठे डिपॉझिट होणार. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर नॉर्थ साईडला गेला तर दे आर ब्रॉडर ऑन द अपर एरिया, अपर टॉर्सो. तुम्ही खाली ईस्टर्न वेस्टर्न सबबला तर त्यांचं खालचं पोर्शन थोडासा जास्त असतो टॉर्सोमध्ये. सो जेनेटिक्स बाय फार जस्ट डिसाइड्स की ते फॅट कुठे तुमचं डिपॉझिट होणार आहे. बट इट कॅनॉट बी होल अँड सो रिस्पॉन्सिबल ओबेसिटीसाठी. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन खूप गरजेचं आहे. आता तुम्ही बघाल की सगळ्यांनाच टाईम कोणाकडेच नाही आहे. दे हॅव अ व्हेरी बिझी लाईफस्टाईल. सकाळी उठून धावपळत त्यांना आपल्या ऑफिसला जायचं आहे, त्यांना मग कम्प्युटरसमोर बसतात किंवा दॅट एंटायर डे गोज इन जस्ट डुईंग थिंग्स विच इज ऑन द चेअरवरतीच असतात, सिटिंग, कम्प्लिटली सिटिंग. आता ह्या सगळ्या गोष्टी जर आपण विचार केला तर लाईफस्टाईल इज बिगेस्ट फॅक्टर. मोबिलिटीज नाही राहिली आहे. आपण खूप कमी हालचाल करतो. टीव्हीला रिमोट आलेले आहेत, सिरीवरती आपण लाईट ऑन करतोय, फॅनची स्पीड आपण म्हणजे फक्त बोलून रिमोट करू शकतो. द अदर फॅक्टर इज प्रोसेस्ड फूड. काय झालेलं आहे की देर इज सो मच ऑफ प्रोसेस्ड फूड अवेलेबल
आणि फास्ट फूडच्या नावाने एव्हरीबडी इज टॉकिंग की हे पटकन मिळालं पाहिजे, हे पटकन आय एम गेटिंग लेट फॉर द ऑफिस, पटकन घेऊन टाका आणि ते आपण आहार घेतो. सो प्रोसेस फूड इन्क्रीजेस अ लॉट ऑफ कॅलरीज. आता तुम्ही सिडेंटरी लाईफस्टाईल विथ प्रोसेस फूड इंटेक जर तुम्ही बघितला, देर इज अमेझिंग कॅलरीज विच पीपल कॅन ॲक्च्युली कट डाऊन. अँड दिस इज द ओनली रिस्पॉन्सिबल फॅक्टर फॉर ओबेसिटी. लठ्ठपणाचं हे सगळ्यात मूळ कारण आहे. सो जेनेटिक्स कॅनॉट बी 100%, बट युअर लाईफस्टाईल, आपलं ॲक्टिव्हिटी किती आहेत आणि आपलं इंटेक ऑफ प्रोसेस फूड किती आहे, दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड. स्विगी झोमॅटो तुम्ही बघाल रात्री 2 वाजता 3 वाजता घरी येऊन जेवण डिलिव्हर करतात. अँड ॲट 3 o'clock इन द नाईट तुम्हाला भूक लागली तर तुम्ही हे विचार नाही करणार की मी काहीतरी हेल्दी म्हणून खातो. दे विल जस्ट टेक अ फोन, डायल, गेट द फूड, 5 मिनिटामध्ये घरी जेवण. हेल्दी मिळणार पण नाही. Unfortunately. And that is the biggest reason why obesity is on a rise. Correct. The way you were saying, childhood obesity, 5 to 8.8 million school children are at present obese in India. बापरे. And जर ते WHOचं postulates ऐकलं तुम्ही, that by 2030, 26 million school children would be obese. And that's a very alarming figure. Absolutely. And by that particular age being obese, त्यांना लवकर डायबिटीज, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, फॅटी लिव्हर या सगळ्या गोष्टी फार लवकर येतात. लवकर होणार आहे. अँड दॅट इज व्हेरी रिस्की अँड इट इज वॉट एव्हरीबडी इज हेडिंग टुवर्ड्स. सो दॅट्स वाय हे अवेअरनेस करणं खूप गरजेचं आहे. त्याचे काय ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स आहेत हे खूप गरजेचं आहे जाणून घेणं. पण डॉक्टर, आपण ट्रीटमेंटकडे आणि या सगळ्याकडे येऊया. पण म्हणजे मला सामान्यांना किंवा मला सुद्धा डोक्यात येतो हा प्रश्न की ओव्हर द नाईट तर कोणी एवढं वेट गेन करत नाही. म्हणजे एखादी कुठलाही एक जनरल माणूस घ्या तुम्ही, 70-80 किलो वजनाचा असेल, तो बाबा रात्री झोपला 80 किलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 140 किलो झाला, असं तर कधी होत नाही. पण मग नेहमी प्रश्न हाच पडतो की तुम्ही एवढं वजन वाढेपर्यंतचा जो प्रवास आहे त्याला काही महिने, एखाद वर्ष लागू शकतं जर, तर तोपर्यंत तुम्ही नेमकं काय करताय? म्हणजे तुम्ही स्वतःला आरशात बघत नाही आहात का? किंवा तुम्हाला जाणीव होत नाही का कुठेतरी की आपलं वजन एवढ्या रॅपिडली वाढतंय आणि मग सडनली यू लँड अप 100+ आणि मग त्याच्यानंतर कुठेतरी आता ज्या औषधं गोळ्या आले त्याच्यावरती येणंच मी, पण त्याचा कुठेतरी आधार घेतला जातो. ही सगळी प्रोसेसच कुठेतरी चुकते असं नाही वाटत? नो. सो काय असतं ना, त्यांना एक विशियस सायकलमध्ये ते फसून जातात. अच्छा. आता समजा लेट्स से हळूहळू वजन वाढायला लागलंय, देल से की नाही आता आपण विचार करूया, आता थोडंच वाढलेलं आहे, मी पुढच्या महिन्यापासून जिम जॉईन करेल किंवा मी पुढच्या महिन्यातनं माझा हा बर्थडे गेला की याचा बर्थडे गेला, ही पार्टी झाली, हे झालं, त्याच्यानंतर मी चालू करेल. पण ती वेळ येत नाही. अँड हळूहळू जेव्हा वजन वाढायला लागतं ना, ॲक्टिव्हिटी लेवल्स आपोआप कमी व्हायला लागतात. सो माझ्याकडे जे पेशंट्स येतात ओपीडीमध्ये, दे आर अबाव 120, 150, 200 kgs. सो वेन आय आस्क देम की तुमचं वजन कधी, हे अचानक नाही झालंय, पण तुम्हाला कधीतरी असं वाटत असेल ना की वजन वाढत होत चाललंय. सो वॉट आय हॅव अंडरस्टूड की ओव्हरऑल काय होतं, हे पेशंट जे ना ॲक्टिव्हिटी लेवल्स कमी व्हायला लागतात. जसं वजन वाढतं ॲक्टिव्हिटी लेवल्स कमी होतात, ते काही जास्त इच्छा त्यांची राहत नाही, थकवा जास्त येतो, श्वास त्यांचा भरायला लागतो, म्हणून त्यांची कामं कमी होतात, लिफ्टचा वापर नाही करत. मग हळूहळू ते विशियस सायकलमध्ये फसून जातात. दे वॉन्ट टू डू थिंग्स, दे वॉन्ट टू लूज वेट, बट ते त्या सायकलच्या, विशियस सायकलच्या बाहेर येऊ शकत नाही. अँड दॅट इज द रिझन वी नीड टू हेल्प देम ॲट द करेक्ट टाइम. सो प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर. पण ओबेसिटीमुळे काय होतं ना, डायबिटीसच्या औषधं सुरू होतात, ब्लड प्रेशरच्या औषधं सुरू होतात, त्यांना दम लागायला लागतो, हार्ट इश्यूज व्हायला लागतात. मग ते काय करतात, आपले रेस्ट्रिक्ट करत राहतात. आणि मोस्ट इम्पॉर्टंट इज अ डिप्रेशन ॲस्पेक्ट, की हा पेशंटना एक सबक्लिनिकल डिप्रेशन पण असतो. सो जसं जसं वजन वाढायला लागतं ना, त्यांची ॲक्टिव्हिटीज कमी होतात, ते बाहेर जायला असतात की त्यांचे कपडे त्यांना फिट होत नाही आहेत, आणि सोशल लाईफ पण त्यांची कमी होऊन जाते. सो सम अमाऊंट ऑफ सबक्लिनिकल डिप्रेशन सगळ्यांमध्ये असतं. अँड दॅट इज वॉट द विशियस सायकल इज. वन्स दे एंटर इट, इट्स व्हेरी डिफिकल्ट टू कम आउट. ओके. सो अनफॉर्च्युनेट आहे बऱ्याच केसेसमध्ये असं म्हणायला पण हरकत नाही. आणि थोडं आपलं माइंडसेट पण चेंज करण्याची गरज आहे. आपण त्या दृष्टिकोनाने बघत नाही ओबेसिटीला. आपल्याला वाटतं थोडंच वेट आहे, विल टेक केअर ऑफ इट. पण ते कधी हाताबाहेर निघून जातं आणि त्याला कधी इट बिकम्स इन अ पोझिशन की ते रिव्हर्स करायला काहीतरी इंटरव्हेन्शन लागतं. दॅट इज व्हेरी रिस्की. आणि ते त्या दरम्यान बऱ्याचशा गोष्टी येतात, बऱ्याचशा कॉम्प्लिकेशन्स होतात, आणि मग इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट फॉर देम टू लूज वेट. इवन इफ दे वॉन्ट, दे कॅनॉट. हेच कुठेतरी अनफॉर्च्युनेट असं म्हणायला हरकत नाही. पण डॉक्टर, जसं मी आता म्हणते की एक फॅक्ट ही आहे की असं वजन वाढतं आहे, लोक प्रचंड ओबीस होत चालले आहेत. दुसरं चित्र असं पण दिसतं की आजकालची जी जनरेशन आहे, न्यूअर जनरेशन आहे, यंग लोक आहेत, ते फिटनेस फ्रीक आहेत बऱ्यापैकी. त्यांना या गोष्टी करायच्या आहेत. त्या आधीपासून, जसं आपण म्हटलं प्रिव्हेन्शन, तर आधीपासून जिम करतायत, हेल्दी डाएट्स घेत आहेत, आणि एक कुठेतरी त्यांना हे करायचं आहे. पण मग अशा या सगळ्या ह्याच्यामध्ये ना हेल्दी वेट लॉस हा कुठेतरी मिस होतो. कारण बऱ्याच वेळेला काय होतं, रील्स बघतोय आपण, अरे हे बरं वाटतंय, आपण करून बघावं. म्हणजे मला थोडक्यात ह्याच्याकडे यायचं आहे, जे फॅड्स येतात. फॅड मी ह्याच्यासाठी म्हणते कारण लोक 4 दिवस करतात आणि सोडून देतात, म्हणून त्याला मी फॅड म्हणते. मे बी दे आर सायंटिफिक, जसं इंटरमिटंट फास्टिंग असेल
व्हिगन तुम्ही डाएट करता, कीटो डाएट करता. आजकाल जे मी ऐकलं ते म्हणजे ओमॅड आहे. वन्स इन One meal a day. वन मील अ डे. तर मग हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्या एक तर पहिले तर सस्टेनेबल आहेत का? त्या योग्य आहेत का? त्या कोणी कराव्यात? आणि त्या मग हेल्दी वेट लॉससाठी खरंच उपयुक्त ठरू शकतात? सी काय आहे ना, पीपल गेट इन्फ्लुएन्स व्हेरी फास्ट एक्झॅक्टली. आणि कोणाकडनं इन्फ्लुएन्स व्हायचं दे डोंट अंडरस्टँड. ॲब्सोल्युटली. आता समबडी वॉज स्क्रोलिंग द रील असं बघताल की इतक्या दिवस डाएट कराल तुमचं वेट लॉस हो. होईल, पण ते तुमच्यामध्ये होईल का की तुमच्या फ्रेंडमध्ये झालं म्हणून तुमचं होईल का? हो. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड. Right. सी आता बरेचसे डाईट आले आहेत हो. अँड देर आर सो मेनी डाईट्स. दे आर हेल्पफुल ओनली वेन इफ यू डू इट सस्टेनेबल फॉर अ इयर ऑर टू. ओके. ना फॉर एक्झाम्पल इफ आय टेल यू जस्ट फॉर एक्झाम्पल Yes, आपण yes. एक काहीतरी डाएट घेतो हां. आपण समजा 1 meal a day आपण वी टॉक अबाउट 1 meal a day. Will you be able to do it for a year? एक्झॅक्टली. So if you do it for 4 weeks or maybe 1 month or 2 months आणि त्याच्यानंतर तुम्ही डाएट सोडून देता त्याच्यानंतर सगळं काही खायला लागतं. सगळं रिबाउंड. सो प्रॉब्लेम काय होतो वेन एव्हर यू आर ऑन अ क्रॅश डाएट यू लूज युअर मसल मास ऑल्सो. सो दिस इज नॉट हेल्दी. एक्झॅक्टली. आता सी फॉर एक्झाम्पल तुम्ही वेइंग स्केलवरती उभा राहताय, तुमचं वेट लेट से फॉर एक्झाम्पल 60 kgs किंवा 80 kgs आहे. 80 kgs नंतर तुम्ही 1 meal डाएट सुरू केला. आय एम नॉट अगेन्स्ट एनी डाएट, No, no, no. बट इफ यू डू इट फॉर 4 weeks और मे बी 2 months तुम्ही वेइंग स्केलवरती परत उभा राहताय, तुम्हाला 10 किलो वजन कमी झालेलं आहे. ओके. यू आर हॅपी, बट इज इट युअर मसल मास विच इज लुझिंग और इट इज फॅट? फॅट. दॅट इज व्हेरी दॅट नन ऑफ देम टॉक अबाउट इट. कारण जेव्हा पण तुम्ही डाएट करता ते डाएट जर हेल्दी नसेल और मे बी इफ यू आर एक्सॅजरेटिंग इट फॉर इमिजिएट वेट लॉस यू लूज मसल मास ऑल्सो. सी फॉर एनी इन्स्टन्स तुम्ही डाएट एक्सरसाइज करा, मेडिसिन्स घ्या, सर्जरी जे पण काही करा, कोणत्याही वेट लॉसमध्ये 1% ऑफ द मसल लॉस इज गोइंग टू हॅपन. डेफिनेटली. आणि दॅट होतोच. होतोच. पण आपण त्यासाठी काही करतोय का? आपल्या एक तर आहारामध्ये प्रोटीन खूपच कमी असतं. ॲज इंडियन्स वी डोंट कन्सिडर प्रोटीन एज अ व्हेरी इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट. आणि त्यातल्या त्यात तुम्ही जेव्हा आहार कमी करता तेव्हा प्रोटीन तुम्ही रिप्लेस करताय का? Absolutely. तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं मसल मास कन्सिडर करताय का? सो हे सगळे जे डाएट्स आहेत आय डोंट थिंक यू शुड स्टार्ट ऑन युअर ओन. हां. तुम्ही मेडिकल हेल्प घ्या. तुमचं इन्सुलिन किती आहे, फास्टिंग किती आहे, तुमचं CRP किती आहे, तुमचं C पेप्टाईड लेवल्स किती आहेत, या बेसिसवरती तुमचे कन्सल्टंट तुम्हाला समजू शकतात की तुम्हाला हे डाएट फायदेमंद होईल का नाही. तुम्ही इंटरमिटंट फास्टिंग करताय पण तुमची इन्सुलिन लेवलच विचित्र आहे. सो वेदर युअर बॉडी इज एबल टू हेल्प यू टू लूज वेट एक्झॅक्टली. नोबडी नोज. आणि त्याच्यामुळे मग काय होते पीपल आर ट्राईंग एनिथिंग हो. अँड इट इज नॉट इवन considered the right way of losing weight. So healthy weight loss should be something which you should be able to maintain it for long. You should not have immediate weight regain. राईट. You should not have drastic weight loss on a very frequent basis. हो. Plus your muscle mass also has to be taken into consideration. खूप This is what I महत्त्वाचं. would talk about healthy weight loss. ॲब्सोल्युटली. म्हणूनच हा प्रश्न तुम्हाला विचारला. पण आपणही कुठल्या या सगळ्या ट्रेंड्सच्या किंवा हे सगळे जे वेट लॉसचे लोक करतात त्याच्या अगेन्स्ट नाही बोलत नाही आहोत. आहे करेक्ट. कारण हेल्दी वेअर असू शकतात ते आणि त्याचे रिझल्ट्स मिळतात. जसं तुम्ही म्हणाल तसं आता किटो असेल, व्हिगन असेल, याचे खूप चांगले रिझल्ट्स पण मिळतात. पण ते तुम्ही किती वर्ष करणार, किती दिवस करणार हा खूप मोठा मुद्दा आहे Yeah, त्याच्यामधला. correct. आणि त्यासाठी डॉक्टरांकडे जाणं, त्यांना कन्सल्ट करणं, 100%. त्यांना कन्सिडरेशनमध्ये घेणं खूप खूप गरजेचं आहे. गरजेचं आहे. बऱ्याच वेळा डॉक्टर लिक्विड डाएटवरती सुद्धा अचानक लोक जातात. Yeah. आणि तेच प्रश्न आहे ना परत की तुम्ही ते सस्टेन Sustain करणार करणार का? का? हा मोठा Right, प्रश्न आहे तो. correct. त्याच्या पुढे जो डॉक्टर जे सगळ्यात महत्त्वाचा आत्ता जो एकदम हॉट टॉपिक आहे त्याच्याकडे मला यायचं आहे. मी सुरुवातीला ज्यांनी म्हटलं की GLP-1 मेडिकेशन्स Right. काय आहे हे? म्हणजे आता ना लिटरली असं अरे मुंजारो लुक आहे इसका असं वगैरे इथपर्यंत. Ozempic faces हां, ऑझेम्पिक आणि फेस, ते. मुंजारो लुक. आणि ते दिसतं डॉक्टर म्हणजे की अरे हा माणूस आत्ता असा छान हेल्दी आणि व्यवस्थित वाटतो आणि सडनली असा एकदम चेहरा आक्रसला, रोड दिसतोय. म्हणजे यू कॅन ॲब्सोल्युटली फिगर इट आउट की काहीतरी केलंय बाबा ह्यानी. इतकं ते विजिबल पण व्हायला लागलंय. Right. तर काय हे काय आहे? एवढं जे ट्रेंड होत आहे, लोक एवढं वेड्यासारखं मागे लागलंय त्याच्या. काय आहे हे quick सी fix? सो GLP-1 आणि GIP, GLP जे कॉम्बिनेशन्स आहेत जसे विगोवी झालं, मुंजारो झालं, देर आर मल्टिपल मेडिकेशन्स फॉर वेट लॉस. आता मेडिसिन्स फॉर वेट लॉस अगोदर पण होते आणि त्यावेळेस इंडियामध्ये ते व्हॅलिड नव्हते. ओके. त्याच्यामुळे पीपल यूज टू गो आउट बाय दोज मेडिकेशन्स अँड कम अँड देन टेक द इंजेक्शन. नाव इट इज व्हॅलिड इन आपल्याकडे इंडिया. हो. बट आय वुड रिअली अप्रिशिएट दिस कंपनीज. त्यांनी जे अवेअरनेस क्रिएट केलेलं आहे दॅट वी ॲज सर्जन्स ॲज अ कम्युनिटी ऑफ सर्जन्स फॉर 10 years वी कुडंट डू इट. बरोबर. बट त्यांनी जो अवेअरनेस स्प्रेड केला दे मेड शुअर दॅट ओबेसिटी इज अ डिसीज which is already a disease. Exactly. But they made sure that obesity is a disease and it has been known by everyone. त्याच्यामुळे अवेअरनेस खूप स्प्रेड झाला. पण प्रॉब्लेम काय झाला की जेव्हा इंजेक्शन्स आली, लोकांनी इंजेक्शन्स घेतली तेव्हा त्यांचा मसल लॉस पण व्हायला लागला आणि ते नोबडी इज टॉकिंग अबाउट. एक्झॅक्टली.
पीपल आर लुकिंग ॲट द पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट. लोक काय करतात, अरे महिन्याचं एक इंजेक्शन, महिन्याचे 4 इंजेक्शन, आठवड्याचं एक इंजेक्शन घ्यायचं काही प्रॉब्लेम नाही आहे. पण त्याचे साईड इफेक्ट्स पण आहेत, त्याचे फार सिरियस साईड इफेक्ट्स पण आहेत. एक्झॅक्टली. त्याचं लोकांना तेवढं जाणीव नाही आहे आणि लोक त्याला एवढे अवेअर नाही आहेत. सो दीज मेडिकेशन्स आर गुड. ओके. दीज मेडिकेशन्स लाईक GLP-1 जे आहे ते आपल्या शरीरातलं हॉर्मोनच आहे ते. बरं. सो वी ऑल्सो हॅव, दे आर इन्क्रिएटिंग हॉर्मोन्स, ते बरं. आपल्या शरीरात आहेत. आहे. पण काय होतं, जसं वजन वाढायला लागतं ना, ते हॉर्मोन थोडे डॉर्मेंट होतात. बरं. जेव्हा आपण हे इंजेक्शन्स घेतो तेव्हा आपली भूक कमी होऊन जाते, ओके. आपली सटायटी लेवल्स वाढते, म्हणजे कमी आहारातच पोट भरून जातं आणि ओके. याच्यामुळे लोकांचा आहार कमी होऊन जातो. बरं. सो दीज हॉर्मोन्स ते आपल्या शरीरात अगोदरपासूनच आहेत. आहेतच. हो ना. नाव ग्रेलिन एक भूकेचा हॉर्मोन आहे. ओके. सी वेन एव्हर वी आर हंग्री, आपलं पोट आपल्याशी बोलत नाही. बरोबर. युअर ब्रेन नोज दॅट Signal. यू सी फूड, यू फील लाईक इटिंग, अँड दॅट इज बिकॉज ऑफ ग्रेलिन. ते भूकेचं हॉर्मोन आहे. जेव्हा आपण हे इंजेक्शन्स घेतो तेव्हा ग्रेलिन लेवल्स कमी होतात. अच्छा. GLP-1चा सर्ज येतो, त्या सर्जमुळे लवकर आपल्याला भूक मिटून जाते, आपल्याला भरल्याचं कमीच आहारात feeling. पोट भरल्याचं. सटायटी लेवल्स आर अचीव्ड व्हेरी फास्टर आणि ते लॉंगर पिरियड ऑफ टाइम राहतात. बर. आता दीज इंजेक्शन्स हॅव अ हाफ लाईफ ऑफ 6 days. म्हणून आठवड्यातनं एक इंजेक्शन आहे ते. बरोबर. तो एका आठवड्याभरामध्ये तुम्हाला जेवायची इच्छाच होत नाही. अच्छा. सो याने काय होतं, पेशंटचा आहार कमी होऊन जातो. आहार कमी झाला तर कॅलरी इंटेक पण कमी कमी होतो. होतो. आणि जर कॅलरी इंटेक कमी झाला, आपल्या शरीराला जे आवश्यक कॅलरीज रिक्वायरमेंट आहेत, आता आपण बसलो आहे याला पण कॅलरीज लागतात, आपण Absolutely. श्वास घेतो हो, त्याला कॅलरीज हो, लागतात. अगदीच. हो. सो दॅट डेली रिक्वायरमेंट इज ओनली 2000 2000. अँड फॉर एनीवन. जेव्हा आपण हे काही मेडिकेशन्स घेतो तेव्हा आहार कमी होऊन जातो. आहार कमी झाल्याने तुमचे कॅलरीज कमी होतात, मग जरुरी जे कॅलरीज आहेत ते शरीराला मिळत नाहीत आणि त्याच्यामुळे शरीर आपलं फॅट वापरायला सुरुवात करते. अँड दॅट्स हाऊ यू स्टार्ट लुझिंग वेट. बट 1% मसल मास इज ऑल्सो लुझिंग. डेफिनेटली. अँड दॅट इज वॉट दिस मेडिकेशन्स आर डुईंग. ओके. सो म्हणजे हे क्विक फिक्स आहे असं म्हणायला हरकत नाही. सो क्विक फिक्स पेक्षा दिस इज नॉट अ शॉर्टकट, आय वुड से. ओके. लोक त्यांना शॉर्टकटच्या रूपात घेत आहेत. आता सो मेनी पेशंट मला जे विचारायला येतात, दे आर सर्जिकल कॅन्डिडेट्स, पण सर्जरीला लोक घाबरतात. एक्झॅक्टली. ते काय म्हणतात की सर मला काहीतरी तुम्ही असं ऑप्शन द्या की मला विदाउट सर्जरी आय वुड बी एबल टू सस्टेन. आय सेड विदाउट सर्जरी, इफ समबडी इज इंडिकेटेड ऑफ सर्जरी, सर्जरी. medicines will not replace that. राईट. but they are scared, Right. but they still want weight loss. बर. त्यांना जर असं ना आपण म्हटलं नाही इंजेक्शन आहे, they are immediately Ready getting ready. होतात ना. हां. कारण दे फील दॅट इज अ शॉर्टकट. आपण सर्जरी वाचवू शकतो, म्हणजे सर्जरी न करता आपण injection, इंजेक्शन हां. घेतलं की आपला वेट लॉस होईल. करेक्ट. सो करेक्ट. दॅट कॅन बी अ क्विक फिक्स फॉर पेशंट्स, बट आय वुड नॉट टेक दॅट एज अ क्विक फिक्स. करेक्ट. करेक्ट. देर आर रिपरकशन्स ऑल्सो. ओके. साईड इफेक्टकडे जाऊ आपण, पण मला विचारायचं आहे डॉक्टर की आता हे GLP-1चे मेडिकेशन्स घेतात, इंजेक्शन घेतात, त्याचे सरासरी वजन साधारण किती कमी होऊ शकतं? आणि सगळ्यात महत्त्वाचं, बऱ्याच वेळेला असं दिसतं की हे बंद केलं की परत तेवढंच किंवा जास्त वजन वाढतं. ह्याच्यात किती फॅक्ट? इट इज ट्रू. जेव्हा आपण अँटिसिपेटरी वेट लॉस बघतो, कारण हा डेटा होता, देर वॉज अ लॉट ऑफ रिसर्च हे झाली होती, नंतर हे इंट्रोड्यूस झाले होते इंडियामध्ये. सो इफ यू गो विथ द रिसर्च, 22% ऑफ एक्सेस बॉडी वेट लॉस होतो मेडिसिन्सने. बर. पण कधीपर्यंत, जोपर्यंत तुम्ही मेडिसिन घेताय, हां. ज्या दिवशी तुम्ही मेडिकेशन बंद कराल तुमचं वेट वाढायला परत सुरुवात होईल. अँड दॅट कॅन गो अप टू ॲटलीस्ट 9.4% to 16% ऑफ वेट रिगेन. बापरे. सो रिअल वर्ल्ड डेटाची एक मध्ये लिटरेचर आलं होतं, दे वॉज अ रिसर्च गोईंग ऑन, दे पब्लिश्ड रिअल वर्ल्ड डेटा, ओबेसिटी सर्जरीमध्ये रिअल वर्ल्ड डेटा आला होता. सो रिअल वर्ल्ड डेटामध्ये 4 to 5% ऑफ वेट लॉस त्यांनी सांगितलं आहे. बर. सो इफ द मेडिकेशन माइट से दॅट 22% वेट लॉस आहे, पण रिअल वर्ल्डमध्ये तेवढं येत नाही. रिझन्स मे बी बिकॉज ऑफ पेशंट एक्सेप्टन्स फॉर अ लॉंगर टाईम. राईट. ॲज इंडियन्स वी वोंट बी एबल टू मेंटेन दॅट मेडिसिन लाईफ लॉंग. ॲब्सोल्युटली. कारण जे कंपनीज किंवा जे प्रोडक्ट्स आहेत ते म्हणतात इफ यू स्टार्ट द मेडिकेशन यू नीड टू कंटिन्यू लाईफ लॉंग अच्छा. टू मेंटेन युअर वेट. ओके. वी ॲज इंडियन्स आर नेव्हर रेडी नाही, टू टेक chances समथिंग नाही. लाईफ लॉंग. सो द डे यू स्टॉप द मेडिकेशन, भूक तुम्हाला परत लागणार आहे, तुमची जेवायची इच्छा वाढणार, तुम्हाला लवकर भूक कमी होणार नाही, मग त्याच्यामुळे परत वेट वाढायला सुरुवात होऊ शकते. सो दिस इज वॉट द एंटायर जेस्ट ऑफ GLP-1 इज. अच्छा. आणि जसं आपण म्हणलं होतं साईड इफेक्ट्स, कारण जसं तुम्ही मगाशी पण म्हणलात की याचे काही सिव्हिअर साईड इफेक्ट्स पण असू शकतात, पण बऱ्याच वेळेला हल्ली दिलं जात आहे, म्हणजे हे प्रिस्क्राईब पण केलं जात आहे आणि आता हे मिळायला लागलेत मेडिसिन्स. तर मग काय ह्याचे ॲक्च्युअल साईड इफेक्ट्स आहेत ज्याचा लोकांनी खरंच विचार केला पाहिजे? करेक्ट. सो ह्या पेशंट म्हणजे बेसिकली हे इंजेक्शन जे आहेत त्याचे साईड इफेक्ट्स न म्हणता आपण त्याचे इफेक्ट्स म्हणूया यांना. कारण त्याचा इफेक्ट काय आहे, पेशंटना नॉशिया होणार, पेशंटना वॉमिटिंग सेन्सेशन होणार, पेशंटना जेवण जास्त जाणार नाही. कधी कधी जेव्हा आपण डोज वाढवतो, कारण त्यांचे डोज आहेत वेगवेगळे, ॲट फर्स्ट मंथ यू हॅव टू स्टार्ट विथ द लोएस्ट डोज, मग हळूहळू आपण डोज वाढवतो आणि नंतर मग मेंटेनन्स डोज येतो.
तर जेव्हा आपण हे डोस वाढवतो त्यावेळेस पेशंटना लूज मोशन्स, डायरिया होऊ शकतो, सिव्हिअर अबडॉमिनल क्रॅम्प्स होऊ शकतात. सो देर आर दी साईड इफेक्ट्स, बट दीज आर द इफेक्ट्स. त्याच्यामुळे तर पेशंट जेवत नाही आहेत. करेक्ट सो करेक्ट दॅट आर द इफेक्ट्स ऑफ दिस मेडिकेशन. लॉंग टर्म साईड इफेक्ट्स, आता देर वॉज लॉट ऑफ डेटा. आता ऑस्ट्रेलियामध्ये इफ यू सी दॅट दे हॅव बॅन्ड दिस मेडिकेशन बिकॉज ऑफ आयसाईट इश्यूज. सो इफ यू सी विथ द लिटरेचर सेज डायबिटीजमुळे पेशंटचा डायबिटिक रेटॅनोपॅथी ऑलरेडी असतं. बरोबर त्याच्यामध्ये हे मेडिसिन घेतल्यावर लॉंग टर्म इफेक्ट येऊ शकतात, बर बट दे आर नॉट 100% ॲज सच प्रूव्हन ओनली विथ द मेडिकेशन. ओके पँक्रेटायटिस होऊ Pancreatitis शकतं mention, पेशंटना. हां. पँक्रेटायटिस इज द अगेन अ फार मोर फिअर्ड कॉम्प्लिकेशन. कारण पँक्रियाटिस जर पेशंटना डॉक्युमेंटेड हिस्ट्री असेल, वी शुड नॉट बी स्टार्टिंग विथ दिस मेडिकेशन. okay. आणि जर पेशंटना काही जरी सिम्पटम्स आले मेडिसिन चालू केल्यानंतर विच वॉज इंडिकेटिंग ऑफ पँक्रेटायटिस, हे इंजेक्शन थांबून परत कधी चालू नाही केले पाहिजे. ओके द लॉंग वन मोर कॉम्प्लिकेशन इज मेड्युलरी थायरॉइड कार्सिनोमा. सो थायरॉइड कॅन्सरचे पण रिस्क असतात, पण ते कोणाला ज्यांची काही हिस्ट्री असेल, बरोबर previous history of thyroid cancer in the family, then we should not be taking medications. ओके Plus बरेचसे इंडिकेशन्स आणि कॉन्ट्रा इंडिकेशन्स आहे. प्रेग्नन्सीमध्ये वी कांट गिव्ह. बर. इफ द पेशंट मदर इज लॅक्टेटिंग, फीडिंग असेल तरी आपण मेडिसिन नाही देऊ शकत. बर ओके सो या सगळ्या गोष्टींचा पण विचार करणं Yeah, गरजेचं आहे. correct. पण आज तेच आपण त्याच्यासाठीच हे केलेलं आहे, कारण मी जसं म्हटलं असं की ह्याच्याकडे ना खूप कॅज्युअली बघायला हो. लोकांनी सुरुवात केली. करेक्ट. भविष्यात कदाचित ओव्हर द काउंटर सुद्धा हे मेडिकेशन्स मिळायला लागले नो, तर मग- आय विल ॲड समथिंग टू Yeah, इट. द definitely. वे यू सेड ओव्हर द काउंटर, सी आता हे मेडिकेशन इंडियामध्ये अगोदर अलाउड नव्हतं. हो तेच द कॉस्ट ऑफ दॅट मेडिकेशन वॉज नियरली ॲटलीस्ट 40,000 इंडियन रुपीज ॲट वन पॉईंट ऑफ टाईम. वेन दिस मेडिकेशन जे इंडियामध्ये लॉन्च झाले आले तेव्हा ते 10,000, एक कंपनी 10,000पर्यंत, दुसरी कंपनी 13,000पर्यंत इनिशिएशन डोस 1 month. वन हा 4 इंजेक्शन 1 monthचा डोसचा त्यांचा ते केवढा कॉस्ट होता. त्यांचं पेटंट निघून गेल्यानंतर इंडियामध्ये आता 30 कंपनीज हॅव स्टार्टेड दिस मेडिकेशन अँड यू विल नॉट बिलीव्ह द कॉस्ट इज ओनली 1,200 to 1,500 पर मंथ, 4 इंजेक्शन. सो वेन वी आर टॉकिंग अबाउट 10,000, नाव वी आर टॉकिंग अबाउट 1,400-1,500 पर मंथ. सो एकदम बजेट फ्रेंडली करून टाकलं. yeah, and that rampant use is actually increased. Maybe I am sure that थोड्या टायमानंतर पेशंट वुड टेक इट ओव्हर द काउंटर एक्झॅक्टली आणि ते इन्स्टामार्टवरती पण डिलिव्हरी व्हायला लागेल. यू नेव्हर नो. यू नेव्हर नो. एक्झॅक्टली आणि तसं झालं तर ते खूप झालं तर इट इज व्हेरी व्हेरी कॉम्प्लिकेटेड सिनियर विच इंडिया इज गोइंग टू बी फेसिंग. बाप कारण ते जे मेडिकेशन इंडियामध्ये आहेत ते जेनरिक मेडिसिन जरी आपण जेव्हा म्हणतो, सो यू अंडरस्टँड वन मेडिकेशन ज्याची कॉस्ट 10,000 आहे, दॅट डिरेक्टली ड्रॉप डाऊन टू 1,200-1,500. there would be some problem in the means there would be some we don't know what is the efficacy. एक्झॅक्टली कारण त्याचे किती वेट लॉस देणार तो, किती त्याचे साईड इफेक्ट्स साईड असतील, इफेक्ट्स we don't know. So until and unless we have that data in front Data. of you, I don't think so we should be taking those things in that manner. Probably let the data come. त्यांचे साईड इफेक्ट प्रोफाईल, त्यांचे वेट लॉस प्रोफाईल हे बघितल्यानंतर आय थिंक वी शुड बी प्रिस्क्राईब दिस मेडिकेशन. बरोबर. पण जसं तुम्ही म्हणताय डॉक्टर की आपल्याकडे आत्ता हे झालंय, अप्रूव्ह झालंय आणि आपल्याकडे वापरायला, पण आता बाहेरच्या देशात काही देशात जसं बॅन केलंय, तर मग त्याचा आत्तापर्यंतचा किती डेटा आलेला आहे आणि जो पॉझिटिव्ह आहे जेणेकरून GLP आपण खरंच वापरू शकतो असं? नो, सो डेटा इज क्वाईट इट्स व्हेरी कॉन्फिडंट डेटा विच हॅव गॉट. इट्स गुड डेटा. Okay. म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं हार्ट रिस्क कमी होत आहे. इवन यू कॅन गिव्ह इट टू पेशंट्स हू आर हॅव्हिंग किडनी इश्यूज ऑल्सो. बरं नंतर किडनी प्रोफाईलसाठी, डायबिटीज प्रोफाईलसाठी बरेचसे इंडिकेशन्स आहेत. इट इज गुड. अच्छा इट इज नॉट बॅड. इट इज द बेस्ट थिंग वॉट इंडिया हॅज गॉट. ओके ओनली थिंग ते कुठल्या रीतीने आपण वापरतोय, कशासाठी वापरतोय. इफ यू टेक इट फॉर कॉस्मेटिक रिझन्स देन दीज आर मेडिकेशन्स ॲट द एंड ऑफ द डे. हे औषधच आहेत. एक्झॅक्टली सो डू नॉट टेक इट फॉर कॉस्मेटिक रिझन. तुम्हाला लग्नाला जायचं आहे, तुम्हाला 10 किलो कमी करायचं, 2 महिन्यामध्ये लोक करतायत. एक्झॅक्टली आय वुड सी सो मेनी पेशंट्स. माझ्याकडे अगोदर पेशंट यायचे लग्नासाठी वजन कमी करायचं, त्यांना म्हणून ते सर्जरी करायचे. बेरेटेक करायचं, आता फॉर देम इट इज सो इझी. डॉक्टर इंजेक्शन द्या. करेक्ट. पण ते काय करतात, क्विक फिक्ससाठी बघतात, जसं आपण म्हणत होतो. दॅट इज नॉट गुड अँड दॅट शुड नॉट बी द केस. तुम्ही थोड्या वेळासाठी वजन कमी करण्यासाठी इंजेक्शन घेताय, नंतर बंद कराल, सो तुमचं फॅट अजून वाढणार. वाढणार आहे. आणि काय होतं ना, आपण इंजेक्शन घेतोय, फॅट कमी झालं, मसल लॉस झालेला आहे. ज्या दिवशी तुम्ही इंजेक्शन बंद करता तेव्हा फॅट वाढणार आहे, फक्त मसल स्वतःहून थोडी नाही वाढणार. वाढणार. अंटिल अँड अनलेस यू हॅव अ व्हेरी सॉलिड बॅकग्राऊंड ऑफ एक्सरसाइज किंवा तुमची लाईफस्टाईल इज गुड, देन इट इज ओके. बट तुम्ही फक्त डिपेंडंट मेडिसिनमध्ये शॉर्टकटसाठी नंतर तुमचं फॅट अजून वाढलं, देन यू आर मोर प्रोन टू डायबिटीज. करेक्ट यू आर मोर प्रोन टू अदर कोमॉर्बिडिटीज बिकॉज ऑफ युअर इन्क्रीज पर्सेंटेज फॅट. सो दिस थिंग शुड बी टेकन इन टू कन्सिडरेशन. ओके. जसं तुम्ही आता डायबिटीसचा उल्लेख केला, आपण मगासपासून करतोच आहे, पण डॉक्टर सुरुवातीला जेव्हा ही मेडिकेशन आली होती सगळी, ते डायबिटीस ओरिएंटेड होती, डायबिटिक्ससाठी होती.
पण मग आता तसं न राहता अचानक ते सगळे वेट लॉसकडेच वळलेत. म्हणजे हे कसं नो, सो गणित आहे? दीज मेडिकेशन जेव्हा आले होते ना, ते दे वर प्युअरली फॉर डायबिटीज एक्झॅक्टली. पर्पज. आणि त्याच्यामध्ये हे दिस वॉट द रिसर्च सेड दॅट ह्या वेट लॉस पण त्या मेडिसिन्समुळे होतोय. बरं. So the research got a little diverted on weight loss per se. ओके. Then the research went on to chronic weight management. बरं. की ह्या मेडिसिनला जर आपण वेट लॉससाठीच दिलं, हां. हाऊ वुड बी द रिझल्ट? हां. अँड इट हॅड शोन गुड रिझल्ट अच्छा. टिल द टाइम यू आर ऑन मेडिकेशन. हां. सो त्याच्यामुळे काय झालं, तो जो इंडिकेशन होता डायबिटीसचा, तो आता क्रॉनिक वेट मॅनेजमेंटसाठी पण आला. आणि वी हॅव इनफ डेटा की दॅट कॅन बी गिवन फॉर क्रॉनिक वेट मॅनेजमेंट. ओके. आणि ते डेटा, इंडियन डेटा पण त्याच्यामध्ये आता हळूहळू इन्क्लूड होत आहे. बिकॉज जो इनिशियल डेटा होता दॅट वॉज आउट ऑफ इंडिया डेटा. ओके. राईट. त्याच्यामध्ये ओनली फ्यू ऑफ पर्सेंटेज ऑफ पेशंट्स वर इंडियन. बरं. त्याच्यामुळे जो डेटाचा ओव्हरऑल डेटा आहे तो आउट ऑफ इंडियाचा डेटा हो, आहे. हो. त्याच्यावरती आपण कन्क्लुजन नाही काढू करणं हे शकत. पण हां. थोडं बरोबर. डिफिकल्ट आहे. हां. सो येस, डायबिटीज होतं त्याचं इंडिकेशन, बट इट शोड वेट लॉस. त्याच्यामुळे मग रिसर्च वेंट इन टू वेट लॉस अँड नाव इट इज इंडिकेटेड फॉर क्रॉनिक वेट मॅनेजमेंट. आणि ओके. आपण देऊ सो शकतो. ऑफिशियली आपण म्हणू शकतो. ऑफिशियली देऊ शकतो. ओके. पण डॉक्टर जसं आता मगाशी तुम्ही जसं म्हणलात की आता पेशंट पण तुमच्याकडे येऊन म्हणतात की सर्जरीला घाबरतात, ही फॅक्ट. 100%. तर मग त्याच्यासाठी तुम्हाला आता ही रिप्लेसमेंट त्यांना दिसते पेशंट्सना की बाबा मेडिकेशन घेतो, कशाला सर्जरी करायची. पण इन धिस केस मला तुम्हाला विचारायचं आहे, ॲज अ डॉक्टर जेव्हा तुम्हाला पेशंट अशी हे म्हणतो की बाबा मला डॉक्टर मला सर्जरी नाही करायची, तुम्ही मला इंजेक्शन द्या, तर तुमचे क्रायटेरिया काय असतात की कुठला पेशंट कशासाठी, म्हणजे व्हॉट इज द बेस्ट चॉईस ऑफ मेडिसिन किंवा चॉईस ऑफ सर्जरी त्यांच्यासाठी असलं पाहिजे, तुमचं क्रायटेरिया काय असतं? सो एनी पेशंट जो माझ्याकडे ओपीडीमध्ये येतो ना, आय फर्स्ट गेट दॅट बॉडी फॅट अनालिसिस डन. ओके. सो बॉडी फॅट मशीन, एक मशीन हो, असते, हो. बऱ्याचशा कंपनीच्या मशीन असतात. तर त्या मशीनवरती जेव्हा उभा राहतात दॅट चेक्स युअर बॉडी इम्पिडन्स. त्याच्यामध्ये तुमचं पर्सेंटेज फॅट येतं, तुमचं मसल मास येतं, तुमचं विसरल फॅट येतं, तुमचं टार्गेट वेट किती ते येतं, अच्छा. आणि हाऊ मच यू शुड बी वर्किंग आउट. मे बी त्याचा BMR येतो, बेझल मेटाबॉलिक रेट येतं. हे सगळे इंडिकेशन त्या मशीनच्या रिपोर्टमध्ये येतात. ओके. त्या रिपोर्टच्या बेसिसवरती देन आय मेक शुअर की व्हॉट इज द बेस्ट सोल्युशन फॉर द पेशंट. ओके. आता BMI एक क्रायटेरिया आहे जो इट वॉज अ व्हेरी ओल्ड क्रायटेरिया. आताही ते कन्सिडर करतात, बट फॉर ओनली BMI. फॉर एक्झाम्पल 100 kg person can be healthy also and non-healthy also. Absolutely. He is muscular, he is healthy. हो, If it is more of percentage fat, then it is असेल not तर healthy. हां. So only BMI should never be considered as one primary indicator, Right. either for weight loss, for medicine or for surgery. Right. So माझ्याकडे जेव्हा पेशंट येतात, मी त्यांचं BMI बॉडी फास अनालिसिस करून घेतो. अँड इफ आय सी दॅट द BMI इज अबाउट 32 आणि त्यांना डायबिटीज, ब्लड प्रेशर अशी काही कोमॉर्बिडिटीज आहेत, these are the surgical candidates. If the BMI is 35 without any comorbidities, these are again the candidate for bariatric surgery. अच्छा. आणि हे माझे गाईडलाईन्स नाही, बरोबर. हे ओबेसिटी सर्जिकल सोसायटीचे गाईडलाईन्स आहेत. हे इफ्सो इंटरनॅशनल जे बॉडी आहे ओबेसिटीची, त्यांचे गाईडलाईन्स आहेत. बरं. अँड जेव्हा आपण कन्सिडर करतो मेडिसिनसाठी, सो सेम थिंग मेडिसिननी पण त्यांची रिसर्च केलेली आहे. त्यांचे क्रायटेरियाज पण डिफरंट आहेत. त्यांचे क्रायटेरिया 27 पासून सुरू होतं. सो 27 इज लाईक बिलो लिनर दॅन मी, पेशंट लिनर दॅन मी. सो वॉट आय फील इज ज्यांचं पर्सेंटेज फॅट जास्त आहे, ज्यांचं पर्सेंटेज फॅट 50 पेक्षा जास्त आहे, त्यांनी इंजेक्शन, आय थिंक दे शुड नॉट कन्सिडर इंजेक्शन एज अन ऑप्शन. ओके. रिझन, दे स्टॉप द इंजेक्शन, पर्सेंटेज फॅट अजून वाढणार नंतर वजन वाढलं की. सो देन दीज पेशंट्स विल बी प्रोन फॉर व्हेरी बॅड कॉम्प्लिकेशन्स बिकॉज ऑफ डायबिटीज अँड अदर कोमॉर्बिडिटीज. So my criteria are based on the guidelines. 30-35 BMI patients, surgical candidates. Now I tell them upfront ki these are your criteria and that's why you are a surgical candidate. आता त्यांना ते एक्सेप्ट करायचे की नाही, दॅट इज अप टू द पेशंट. करेक्ट. पण मग नाही, अशा केसेसमध्ये जसं तुम्ही आता बायफर्केशन केलं, पण मग बऱ्याच वेळेला तुम्हाला सुद्धा आता सर्जरी आणि GLP मेडिकेशन्स असं काही एकत्रितपणे काही ट्रीटमेंट, लाईन ऑफ ट्रीटमेंट असू शकते किंवा करता येते? येस. सो अगोदर कसं असायचं, वेन वी डिडंट हॅव दिस ऑप्शन, म्हणूनच म्हणजे जेव्हा आपल्याकडे ऑप्शन नव्हते, सी यू कॅन डिफाईन ओबेसिटी ॲज इट्स अ क्रॉनिक, प्रोग्रेसिव्ह अँड रिकरिंग डिसीज. बरोबर. सो वी आर ट्राईंग टू कंट्रोल द डिसीज. वी कॅनॉट क्युअर ओबेसिटी बाय डेफिनेशन इटसेल्फ. ओके. कारण काही जरी केलं तर परत येणं ते साहजिक आहे. ते डिसीजचं नेचर आहे. इट्स अ डिसीज. सो वॉट आर वी ट्राईंग टू डू इज कंट्रोल इट. बरोबर. सो जेव्हा आपण पेशंट्स बघतो, तेव्हा जेव्हा हे नव्हते मेडिकेशन्स, सर्जरी झाल्याच्या 1-2 वर्षानंतर, 5 वर्षानंतर जर पेशंटचं वजन परत वाढलं, दॅट टाइम आय डिडंट हॅव एनी ऑप्शन. परत त्यांची सर्जरी करावी लागायची. दॅट इज कॉल्ड एज रिव्हिजन बेरियाट्रिक सर्जरी. आता काय झालेलं आहे, मेडिसिन्स आलेले आहेत. सो लेट्स से 2 वर्षानंतर, 3 वर्षानंतर पेशंटचं वेट वाढलं थोडंफार, आय कॅन ऑलवेज स्टार्ट देम ऑन मेडिकेशन. अच्छा. सो रिव्हिजन बेरियाट्रिक
करण्याऐवजी आय कॅन स्टार्ट देम ऑन मेडिकेशन. ओके ओके आता काही पेशंट असे असतात की त्यांना सर्जरीची गरज आहे, बट देअर लंग इज नॉट ऑप्टिमाइज, हां. त्यांचे हृदयाचे ठोके ऑप्टिमाइज नाही ओके आहेत, ओके ओके त्यांना श्वास घ्यायला मशीन लागते आहे. सो तो जो पिरियड असतो बरोबर. ज्यावेळेस मी पेशंटना ऑप्टिमाइज करतोय सर्जरीसाठी, त्या दरम्यान आपण हे इंजेक्शन त्यांना चालू शकतो. अच्छा सो ऑपरेशनच्या अगोदर जर पेशंटचा काही 5 किलो 10 किलो वेट लॉस झाला, झालं हां हां ते ऑपरेशन नंतर फार फायदेमंद राहतं. बरं. पेशंटचं हॉस्पिटल स्टे कमी होतो, हम्म, पेशंटची रिकव्हरी चांगली होते. बरोबर So we have indications for medications before the surgery, after the surgery, and to avoid revision surgeries also. ओके So injections to us has helped tremendously. राईट 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 मी तेच म्हणायचं होतं, म्हणजे पेशंट्स बरोबर डॉक्टरांना पण ह्या मेडिकेशनचा 100%, फायदा झाला असं म्हणायला 100%. हरकत नाही, त्यांच्याच बेनिफिटसाठी. हो. पण डॉक्टर जसं आता आपण म्हणतो की हे तुम्ही आपण बायफर्केटच केलं की हे सर्जरी आणि हे मेडिकेशन्स, पण लाँग टर्ममध्ये जर का विचार केला तर सस्टेनेबिलिटी असेल किंवा रिकरन्स जसं आपण म्हणतोय, तर त्या दृष्टिकोनातनं तुम्ही आता बेरियाट्रिक सर्जनच आहात, तर एक अप्रोच काय असतो किंवा एक काय असला पाहिजे की काय जास्त प्रभावी असू शकतं, काय जास्त युजफुल असू शकतं, हे पेशंटना सांगणं किंवा कशा प्रकारे सांगता येऊ शकतं दोन्हीमध्ये जर हे केलं, So कम्पेअर केलं. जर आपण वी टॉक अबाउट लिटरेचर ऑल्सो, जे GLP सर्ज होते मी म्हटलं ना अगोदर, की आपण औषध घेतलं की GLP सर्ज 6 टाइम्स होते, ती सर्जरी नंतर ऑटोमॅटिकली 80% होते. हो सो देयर इज अ ह्यूज डिफरन्स. डिफरन्स हो फॉर एक्झाम्पल वेन आय टॉक अबाउट की पेशंटला डायबिटीज आहे अँड वी डू बेरियाट्रिक सर्जरी, ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवसापासून डायबिटीज इज कम्प्लिटली गॉन, अँड पेशंटना घरी जाताना डायबिटीजची कोणतेही इन्सुलिन पण नाही, गोळी पण गोळी आपण पण देत नाही. नाही. विदिन 3 days दिस हॅपन्स, बिकॉज फॉर सर्जरी देर आर लॉट ऑफ हॉर्मोनल चेंजेस जे शरीरामध्ये होतात Correct, ऑपरेशन झाल्या करेक्ट करेक्ट आणि हे GLP स्वतःहून शरीरामध्ये त्याची हॉर्मोनल राईज होते वाढत आहे. आणि त्याच्यामुळे पेशंटची भूक कमी होते. ग्रेलिन आपण काढून हो, टाकतो, हो. फंडस काढून टाकतो स्टमकच्या सर्जरीमुळे, तर ते ग्रेलिन निघून जातं. अच्छा GLP सर्ज होते विच इज फार मोर बेटर दॅन मेडिकेशन. ॲब्सोल्युटली सो त्याच्यामुळे जे रिझल्ट्स आहेत ना, दे आर फार मोर सस्टेनेबल विथ सर्जरी. ओके रिझन कारण असं आहे की आपण जेव्हा अनॉटॉमिकल चेंज करतो, राईट राईट आपण जठराचा जो भाग आहे तो छोटा करतो, बरोबर हो त्याच्यामुळे त्यांची क्वांटिटी एवढं लवकर कधीच वाढणार नाही. करेक्ट अंटिल अनलेस ते स्टमक वाढेल वाढेल, हां. त्याच्यानंतर. आणि Right. दॅट ऑल्सो डिपेंड्स, पेशंट जर मोटिवेटेड असेल तर त्यांचं वजन नाही वाढत, बर कारण त्याचं स्टमक तसंच राहतं. बर सो ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, इफ यू सी फॉर लॉंग रन, सर्जरी विल ऑलवेज maybe have a much better result as compared to medications. ओके Cost wise also तुम्ही जेव्हा बघाल, surgeries are covered under insurance. हो मी Medicines are not covered under insurance. करेक्ट In India it is still not. Okay. In out of India, US मध्ये अजूनही मेडिसिन्स कवर्ड आहेत इन्शुरन्स मध्ये, हो अँड दे आर डिफरंट इंडिकेशन्स ऑल्सो फॉर द सेम. बरोबर आता इंडियामध्ये ते अजून नाही, आणि आय डोंट थिंक सो इट विल कम, बिकॉज सर्जरीमध्ये इन्शुरन्स यायला किती दिवस किती, लागले, हो. वी हॅड टू रिली स्लॉग अँड फाईट. त्याच्यानंतर ते वी हॅव प्रूव्ह दॅट इट इज नॉट कॉस्मेटिक कॉस्मेटिक सर्जरी. नाही हां कारण अगोदर असं वाटायचं की बेरियाट्रिक सर्जरी इज कॉस्मेटिक Right. सर्जरी, सो वी प्रूव्ह दॅट इट इज नॉट कॉस्मेटिक Correct, सर्जरी. correct. सो वी आर गेटिंग इन्शुरन्स ऑल्सो फॉर दॅट. नाउ इफ यू टॉक अबाउट ओव्हरऑल बिगर पिक्चर, की 4 वर्षानंतर तुम्हाला कशाने जास्त फायदा होईल, दॅट वुड बी ऑलवेज बेरियाट्रिक सर्जरी. अच्छा Not because I'm a bariatric No, surgeon, absolutely. but it is because financially राईट patient is not broken. राईट करेक्ट We have insurance as a backup. बरोबर त्याच्यानंतर सप्लिमेंट्स काही लागतात हो. सर्जरी नंतर, हो. दॅट ऑल्सो पेशंट कॅन मॅनेज. बर इंजेक्शनचं कसं आहे, दॅट इनिशियल कॉस्ट ऑल्सो इज मोर, प्लस वेट रिगेन इज फार मोर हायर ॲज कम्पेअर टू सर्जरी. करेक्ट प्लस जे सर्ज आहे दॅट इज नॉट कम्पॅरेबल टू सर्जरी. सो इफ यू सी लॉंग टर्म, patient who is indicated of surgery, he will always benefit with surgery financially as well as emotionally and physically. ओके ओके Whereas ज्यांचं इंडिकेशनच नाही आहे सर्जरीचं, हां फॉर देम सर्जरीची गरजच नसेल नाही तर तुम्ही औषधं देऊ शकता. बर बट दॅट टू ऑल्सो यू हॅव टू ड्रॉ अ लाईन. करेक्ट तुम्हाला किती दिवस इंजेक्शन घ्यायचे, राईट और मे बी फॉर हाऊ लॉंग आर यू प्रिपेअर्ड टू गेट दो साईड इफेक्ट्स ऑल्सो इन युअर बॉडी. हां 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 सम पेशंट्स, त्यांना मिनिमल डोजमध्ये पण एवढे साईड इफेक्ट होतात, दे कांट कंटिन्यू द मेडिकेशन. अच्छा देन व्हॉट ऑप्शन दे हॅव? दे डोंट हॅव एनी ऑप्शन. ओके Some patient can tolerate the maximum dose also. बर Yeah, so it all depends on what is your body profile, what is the metabolic workup your body is going to show, or maybe how well your body is accepting these medications. So हा सगळा जेव्हा आपण बघतो तेव्हा if a surgery indicated, he will always benefit with surgery. ओके मला वाटतं खूप महत्त्वाचे मुद्दे ह्यामधनं तुम्ही एक्सप्लेन केले, हे सांगणं गरजेचं आहे लोकांना, कारण मी जसं म्हटलं असं की सोशल मीडियावरती तुम्ही बघून काहीतरी ट्रेंड दिसतोय म्हणून तुम्ही करणं हे काही योग्य नाही. डॉक्टर बघता बघता आता काही GLP-1 मेडिकेशन्स औषधं स्वरूपात म्हणजे टॅबलेट स्वरूपात हो. सुद्धा या रिलीजमध्ये दिसायला लागली आहेत. आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये तेच ह्याच सगळ्या ॲड असतात की तुम्ही 21 days घ्या आणि तुमचं वजन एवढं कमी करा,
7 दिवसात तुम्ही तुमचं वजन, हे कुठेतरी खूप डेंजरस आहे असं नाही वाटत? इट्स व्हेरी व्हेरी डेंजरस. तेच म्हटलं ना, पीपल आर गेटिंग इन्फ्लुएन्स व्हेरी फास्ट. ते काही बघतात, दे डू नॉट ऑथेंटिकेट की काय आहे ते. एक्झॅक्टली. नाव यू सी देर आर सो मेनी इन्फ्लुएन्सेस राईट. अँड पीपल आर फॉलोइंग इट ब्लाइंड फोल्डली. ॲब्सोल्युटली. लोकांना कसं आहे, घरी बसलेलं जे नॉलेज मिळतं ते घेऊन टाकतात. ते जर तुम्हाला पैसे देऊन कन्सल्टंटला भेटून करायचं असेल तर दे करत वुड नाही. बी नेव्हर अग्री हो फॉर दॅट. हो खरं आहे. But my advice would be do not fall for any of these things. These are your health is very very important. एक्झॅक्टली. एकदा वेळ निघून गेलेली, मसल लॉस झाल्यानंतर मसल गेन करायला इट इज अ व्हेरी टफ जॉब. टफ जॉब. हो. 1 kg मसल गेन करण्यासाठी किती मेहनत करावी लागते. अँड विथ दिस मेडिकेशन ऑर फॉर एनी दॅन्स मॅटर, खरं आहे. तुम्ही जर प्रॉपर नाही केलं विदाउट कन्सल्टेशन, यू लूज युअर मसल्स अँड दे आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर हो सगळ्यासाठी. फ्युचर हो ऑल्सो. ॲब्सोल्युटली. सो बेटर बी अवेअर ऑफ थिंग्स विच आर गोईंग अराउंड. करेक्ट, करेक्ट. पण डॉक्टर जसं आपण आता म्हणतो की तुम्ही आता जो आहे त्याचं इकॉनॉमिकल सगळं गणित होतं तेही समजावून सांगितलंच आहे. पण आता जसं आपण मगाशी तुम्ही उल्लेख केलात की एवढ्या सगळ्या कंपनीज आता जेनेरिकमध्ये सुद्धा हे मेडिकेशन्स हे करतात, लॉन्च करतात किंवा केलेले आहेत. तेव्हा कुठेतरी आता हे चिपर झालेलं आहे. आणि बेरियाट्रिक सर्जरी जरी इन्शुरन्समध्ये कव्हर झाली तरी कुठे ना कुठेतरी कॉस्ट त्याच्या डिफरन्स तर राहणारच आहे. तर मग अशा वेळेला या पेशंट्सना खरंच चॅलेंज वाटतंय का तुम्हाला आता स्पेशली समजावून सांगणं की तुम्ही या मेडिकेशन्सवरती खूप वेळ अवलंबून न राहता जर इंडिकेटेड आहे तर सर्जरी करणं गरजेचं आहे? सी आय टेल यू अ फॅक्ट. काय आहे ना, बेरियाट्रिक सर्जरी एक अशी सर्जरी आहे ना, लोकांना त्याचा अवेअरनेस तेवढं नाही नाही आहे. आहे, आणि अगोदरपासून ते घाबरलेले असतात. एक्झॅक्टली. आय टेल यू सिम्पल रिझन ऑल्सो. लेट्स से फॉर एक्झाम्पल पेशंटना पोटात कुठेतरी दुखत आहे, त्याला अपेंडिक्सला सूज आलेली आहे. पेशंट धावत पळत हॉस्पिटलला येतात, सर्जनला शोधत हो येतात की आम्हाला सर्जरी करून द्या, हे दुखते माझ्या पोटातनं काढून टाका. करेक्ट. गॉल ब्लॅडर स्टोन हो, विच इज हो. व्हेरी व्हेरी कॉमन. हो हो हो. आता लोक धावत पळत येतात की सर गेट दिस सर्जरी, उद्याच्या उद्या कारण ऑपरेट पेन होत करा, असतं पेन होत आहे. प्रचंड. आणि ते गॉल ब्लॅडर काढलं, इट्स अन ऑर्गन यू आर रिमूव्हिंग. Exactly. त्याची भीती कोणाला नाही वाटत. पण जेव्हा मी टॉक अबाउट बेरियाट्रिक सर्जरी, लोकांना वाटतं अरे हे कशाला, हे आपण स्वतःहून करू शकतो. हो. अँड देर इज नो पेन. सी, वजन वाढलं तुमचं, तुम्हाला डायबिटीची औषधं सुरू झाली, बट देर इज नो पेन. हा. तुमची बीपीची औषधं सुरू झाली, पेशंट्स आर ओके टू टेक मेडिकेशन. एक्झॅक्टली. हो. कारण इथे पेनच नाही नाही ना. आहे. फॉर एक्झाम्पल पेशंटला दम लागतो चालताना, दे स्टॉप वॉकिंग, दे स्टार्ट युझिंग द लिफ्ट. आता ह्या पेशंटना सिव्हिअर ऑब्स्ट्रक्टिव्ह ॲपनिया असतात, त्यांना पालथं झोपता येत नाही. येत नाही. हो. दे स्टार्ट स्लीपिंग इन अपराईट असं, पोझिशन हो, और हो. किंवा ते साईडला साईडला टर्न करून टर्न झोपतील. हो हो. पण कुठेच पेन नाही आहे. सो दिस इज वन फॅक्टर वेअर पीपल फील की अरे आपल्याला दुखतच नाही आहे, तर आपल्याला आपण स्वतःहून ट्राय करूया. सो अगोदर पण बेरियाट्रिक सर्जरीचे लोक घाबरत होते, हो. आताही घाबरतायत. आणि आता तर अजून घाबरतात, कारण त्यांना वाटतं इंजेक्शन आपण ट्राय करू शकतो. बट सी द फॅक्ट इज, मी काय करतो पेशंटना, माझे जेकडे जे पेशंट्स येतात, आय टेल देम दिस इज वॉट युअर बॉडी प्रोफाईल इज. तुम्हाला सर्जरी लागणार आहे आणि हे मेडिसिनचे जे साईड इफेक्ट आहे, हा कॉस्ट आहे, हे सर्जरी आहे, इन्शुरन्स आहे, जे पण आहे. बट यू टॉक टू द पेशंट्स हू अंडरगॉन सर्जरी. सो माझे जे जुने पेशंट आहेत, ज्यांची सर्जरी झालेली आहे, त्यांचं डायबिटीज निघून गेलं, त्यांची मशीन लावण्याची ती पूर्ण सवय मोडून गेली आहे, त्या पेशंटची तुम्ही बोला. ओके. अंडरस्टँड वाय इट इज इम्पॉर्टंट. बरोबर. त्याचे काही साईड इफेक्ट्स आहे का? सी, ॲज अ सर्जन आय टेल वॉट एव्हर इट इज. हो बरोबर. Patient will not see me as they will always see me as a surgeon. Right. Yeah, he is a beriatric surgeon. We'll talk about beriatric surgery सर्जरी first. only. हा. But when they talk to other patients, then they understand की त्यांचा काय प्रॉब्लेम होता, त्यांचा आता काय त्यांना प्रॉब्लेम आहे का, and then they get converted. But what I would be very happy to say that because of medications, हे लोकांना ॲटलीस्ट बाहेर यायला लागलेत. करेक्ट. अगोदर काय व्हायचं की 200 किलोचा पेशंट आहे, त्यांना माहीतच नाही ना काय करायचं. दे डोंट इवन नो व्हॉट इज इज देअर अ सोल्युशन टू इट. बेरियाट्रिक सर्जरी तर खूप दुसरी गोष्ट झाली, पण त्यांना वाटत होतं की त्यांना काय ऑप्शनच नाही येत आता. बट बिकॉज ऑफ दिस मेडिकेशन ना, दे वॉन्ट टू हॅव दॅट वेट लॉस. देर इज सम होप गिव्हन टू दीज पेशंट. सो माय ओपनिंग नंबर्स म्हणजे लोक जास्त यायला लागले विचारायला की काय आपण करू शकतो का वेटसाठी. ओके. सो आय एम हॅपी. रिझन नंतर ते काही वॉट एव्हर दे चूज, बट ॲटलीस्ट दे आर अवेअर अवेअर. there is some problem which is going to cause further problems, and they start at least getting some awareness about it. This is very nice. ऍटलीस्ट डॉक्टर्सकडे यायला तरी यायला तर सुरुवात झाली. ॲटलीस्ट आय एम व्हेरी हॅपी विथ दॅट, बिकॉज त्याच्यामुळे अवेअरनेस वाढलं. ॲटलीस्ट टू अन एक्सटेंट दॅट ग्लोबल बर्डन आहे ना, थोडंफार कुठेतरी कमी होईल. इफ वी आर अवेअर, वी विल ट्राय टू प्रोटेक्ट इट. इफ वी आर अवेअर, वी विल ट्राय टू सेव्ह दॅट थिंग फॉर गेटिंग कॉम्प्लिकेटेड. खरंय खरंय. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा, कारण या दृष्टिकोनातनं जर का ॲटलीस्ट लोक त्याच्याकडे गांभीर्याने बघायला लागली, डॉक्टरांपर्यंत पोहोचायला लागली, तरी मला वाटतं खूप चांगलं विन-विन आहे दोघांसाठी, असं म्हणायला हरकत नाही. पण डॉक्टर, जसा मगाशी तुम्ही उल्लेख केलात की बऱ्याचशा इतर प्रोफाईलसाठी किंवा इतर गोष्टींसाठी ही मेडिकेशन्स लॉन्च झाली होती, जसं की डायबिटीस असेल किंवा किडनी प्रोफाईल असेल. आता ही मेडिकेशन जेव्हा वेट लॉससाठी प्रामुख्याने घेतली जात आहेत, तर तुम्ही जसं मगाशी म्हणालात की सर्जरीनंतर डायबिटीस त्यांचा जातोच.
ही मेडिकेशन्स त्याच्यावरती सगळ्यावरती पण काम करतात? नो, सो मेडिसिन्स जे डायबिटीजसाठी आहेत ना ह्या आणि हे वेट लॉससाठी जे मेडिकेशन आहे ते तुमचे डायबिटीजचे बाकीची औषधं कमी करू शकतात. ओ. जसं फॉर एक्झाम्पल पेशंट इज डायबिटिक ऑन इन्सुलिन. बर. आपण जे त्यांना GLP-1 सुरू केलं, सो आय टेल देम टू गो बॅक टू युअर फिजिशियन आणि तुमचे इन्सुलिनचे डोस कमी करून घ्या. कारण अच्छा. सी 5 to 10% ऑफ वेट लॉस, 5 to 10% percent, ओनली हो. will make those changes happen from the cardiac point of view, from diabetes profile, from other comorbidities. So 5-10% weight loss also will make that difference. अच्छा. So here medications will not completely recover you from diabetes, Okay. but your requirement बाकीच्या औषधांची 100% कमी करणार. बर बर. So reversal किंवा remission of diabetes is not possible with this medication, ओके which is possible in surgery. Surgery केल्यानंतर remission 100% होणार. ओके. If you do a bypass, पेशंटचं आता माझे पेशंट 250-300 युनिट इन्सुलिनवरती असायचे बापरे. आणि ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवसापासून इन्सुलिन कम्प्लिटली गॉन. दे आर मुव्हिंग फ्रीली विदाउट एनी मेडिकेशन्स फॉर डायबिटीज ऑर फॉर ब्लड प्रेशर ऑर फॉर कोलेस्ट्रॉल. दॅट चेंजेस कॅन हॅपन ओनली विथ सर्जरी, सर्जरी. नॉट विथ द मेडिकेशन. एक्झॅक्ट. म्हणून पण हा हे मुद्दा पण तुम्हाला पण हे विचारला. पण खरं आहे की सर्जरी झाली आहे पेशंटची, डायबिटीज निघून केलं आहे, 2 वर्षानंतर पेशंटचं वेट रिगेन झालं, फर्स्ट थिंग इज गोन कम एज डायबिटीज. येस, 100%. ओके. म्हणजे सगळ्या म्हणजे पोस्ट सर्जरी पण ज्या सो गोष्टी. इट इज नॉट की सर्जरी इज मॅजिक. राईट. सर्जरी इज नॉट मॅजिक. Right. सर्जरी इज अ सेकंड चान्स तुम्हाला आपण पेशंटना देतो. करेक्ट. त्या सेकंड चान्सला तुम्ही कुठल्या रीतीने वापरताय ते इम्पॉर्टंट आहे. Absolutely. तुम्ही त्याला जर शॉर्टकट सारखं घेतलं सर्जरी, अरे आय एम लुकिंग गुड अँड नाव आय कॅन फिट इन टू माय ओल्डर क्लोथ्स अँड नाव आय कॅन स्टार्ट इटिंग एव्हरीथिंग, हां. गडबड तिथे संपलं. पूर्ण गडबडून जाते. वेट परत येतं, डायबिटीज परत येतं, हायपरटेन्शन परत येतं. सो दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड. करेक्ट. पण म्हणजे त्याच्यानंतर जे आपल्याला सर्जरी असेल किंवा मेडिकेशन असेल त्याच्यानंतर जो फोकस करायचा आहे कुठेतरी तो आपल्या लाईफस्टाईलवरती, डाएटवरती, एक्सरसाइजवरती. म्हणून मी त्याच मुद्द्याकडे येते की भले आपण हे मेडिकेशन्स घेतोय किंवा भले आपण सर्जरी पण करतोय, व्हॉट शुड बी द आयडियल थिंग्स टू डू आफ्टर ऑल दिस थिंग्स टू सस्टेन? I would say before only you should start. ओके. So before only your lifestyle should be little better. बर. You need to go at least half an hour walking every day. Okay. And you make sure you hydrate yourself quite well. In spite of doing this, you are inching towards obesity. राईट. Let's say you are considered for surgery as an option or for medications as an option. Your basic thing is not going to change. बर. सर्जरी मेडिसिन्स आर नॉट शॉर्टकट. तुमचं जे बेसिक लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आहे ते तुम्हाला नंतरही करायचंच करायचंच आहे. आहे. आणि ते जर तुम्ही करत राहाल then only these things will help you. बरं. Medicines also are there to help you. Surgery is also there to help you. बरोबर. But तुमची बेसिक जे आहे जे तुमचं कर्तव्य आहे ते that you need to do it. Minimum exercise every day or at least 3 times in a week you should go do some exercises. Make sure you eat healthy. Cheat days are always there. But make sure rest of the days you are eating healthy. Right. You take good care of your protein intake also. प्रोटीनवरती प्रश्न आहेच मला. So that's what. So make sure your basic things जे आहे lifestyle and your exercise, these if you take care and then later on it is still required, even after surgery, even after medication. ओके. नाही आणि यंग जनरेशनचा मला मुद्दा तोच आहे की जंक खात आहेत, वजन वाढतायत, बसून बसून कामं असतात दिवसभर, AC मध्ये बसून. तर ते लोक जर का या मेडिकेशन्सकडे जास्त वळले आणि त्याच्याचवरती अवलंबून राहिले, जे दिसतंय पण कुठेतरी हो, चित्र. तसं दिसतंय पण आहे. एक्झॅक्टली. सो ते किती धोकादायक असू शकेल? सो इट इज क्वाईट स्कॅरी इफ आय सी सो. आणि ज्या प्रकारे रेट्स कमी झालेत इंडियामध्ये, यू इमॅजिन दॅट इंजेक्शन फॉर 1200 and 1500 इट इज बिकमिंग इझिली ॲक्सेसिबल अँड लोक राईट लेफ्ट सेंटर ते घेत आहेत पण आहेत आणि ते नंतर आता ओव्हर द काउंटर पण मिळणार आहेत. ज्या प्रकारे चाललेलं आहे, दो गव्हर्नमेंट हॅज सम रेस्ट्रिक्शन, आता ते हळूहळू रेस्ट्रिक्ट करतायत. बट सी पीपल वर बाईंग दोज मेडिकेशन्स इवन वेन दे वर नॉट इन इंडिया. आणि आता तर इझिली अवेलेबल आहेत, स्वस्त झालेले आहेत. देन इट इज अ लिटल डेंजरस सिनेरियो वॉट आय फील. सो त्याच्यामुळे वॉट आय वुड से, जेवढं आपण अवेअरनेस क्रिएट करूया, जेवढं त्याचं आपण साईड इफेक्ट प्रोफाईल पण अवेअर करूया पेशंटना, करेक्ट. दॅट इज इम्पॉर्टंट. बरोबर. की तुम्ही इंजेक्शन घ्या पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे की त्याचं वेट रिगेन परत होणार आहे, त्याचे साईड इफेक्ट्स काय आहेत. यू शुड बी अवेअर ऑफ ऑल द फॅक्टर्स, देन यू स्टार्ट टेकिंग मेडिकेशन. करेक्ट. मग या चर्चेतनं आपल्याला कोणाला घाबरवायचं नाही किंवा डिमोटिवेट नाही करायचं, पण दोन्ही अँगल्स दाखवून देणं हे खूप गरजेचं आहे मला वाटतं. आणि सो विदाउट प्रिस्क्रिप्शन, विदाउट सीइंग समवन, विदाउट कन्सल्टिंग समवन, डू नॉट स्टार्ट दिस मेडिकेशन. दॅट वुड बी माय बॉटम लाईन. करेक्ट. मला वाटतं खूप महत्त्वाचा मुद्दा. आपण थोडंसं डॉक्टर आता रॅपिड फायर क्वेश्चन्सकडे जाऊया जाता, कारण लोकांच्या मनात ते क्वेश्चन असतात, ते तुम्हाला विचारते. इंजेक्शन वर्सेस सर्जरी सेफर काय?
सर्जरी ओके. इज बीन प्रूव्हन विथ Right. लिटरेचर. राईट. फास्ट वर्सेस सस्टेनेबल बेटर काय? Sustainable. Fast will not last. डेफिनेटली. नो डाएट निडेड विथ GLP-1 मिथ और फॅक्ट? Wrong. It is required. You require far more better diet with GLPs. ओके. इंजेक्शन इज इक्वल टू क्विक फिक्स मिथ और फॅक्ट? It's a fact actually. लोक क्विक फिक्सच्या नावाने इंजेक्शन घ्यायला लागलेत, which is not the case. It should not be the quick fix. ओके. अँड लास्ट क्वेश्चन, फॉलोइंग सोशल मीडिया ट्रेंड्स राईट और रॉंग रिगार्डिंग दिस? 100% wrong. Everything what you see is not correct. आता एवढा AI आलेला आहे, सो यू विल नॉट इवन बिलीव्ह. लोकांना आपण AI आहे की नाही ते पण सांगता येत नाही, माहिती नाही. करेक्ट. So with AI coming into the picture, CZRO is far more dangerous. Okay. So just do not believe whatever you see on social media. ओके. शुअर. सो डॉक्टर, मला वाटतं खूप महत्त्वाचा विषय होता आणि जसं मला जो एक्सपेक्टेड होता हेच होतं की लोकांना आपल्याला समजावून सांगणं गरजेचं आहे. हा अवेअरनेस कुठेतरी आणणं गरजेचं आहे की आलं आहे सगळं, जे सायन्स आहे, मेडिकल नॉलेज आहे, त्याच्यामध्ये मेडिकल हे आहेत, पण कशा पद्धतीने कसं वापरलं पाहिजे हे खूप महत्त्वाचं आपण आज त्याच्यातनं सांगण्याचा प्रयत्न केला. सो डॉक्टर, तुम्ही इथे येऊन एवढे रुबरू झालात छान आणि हे सगळ्या गोष्टी, या सगळ्या मिथ दूर केले, त्याबद्दल थँक्यू सो मच. Thank you so much for inviting me on this Yes, show. yes. Thank Thank you. you. Thank you. सो रुबरू विथ अनुमध्ये या विषयाचं आत्ता आम्ही इथेच थांबणार आहोत. तुमचे काही क्वेश्चन असतील, तुम्हाला काही शंका असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवा. आत्ता आम्ही इथेच थांबतोय. थँक्यू.